नमस्कार. मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे स्वागत करते आठवणी जुन्या आवाज नवा या नव्या कोऱ्या मालिकेत, ज्यात जुन्या मराठी पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य अर्थात धडे आणि कविता यांच्या विश्वात रमण्यासाठी दिलेला थोडासा वेळ पुन्हा एकदा. चला तर मग. सशाचे कान झालेत लांब. पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा, हरणाच्या रथातून फिरायचा, इवल्या इवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा. एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले. नारद बसले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत. सशाने ऐकले. नारळ पडले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत. ससा धांदरट फार. ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला. नारळ तर झाडाला, ते लागायचे कसे हाताला. नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना. ससा बसला रडत. देव आला बागेत. देवाने विचारले, ससेराव ससेराव का रडता, नारळाच्या झाडाआड का दडता. ससा म्हणाला, नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना, नारळ आणू कसा. देव म्हणाला, मी बोलावले नारदाला आणि तू ऐकलेस नारळाला. ऐकत नाहीस नीट, थांब, कान तुझे करतो लांब. देवाने ओढले सशाचे कान, तेव्हापासून ते झालेत लांब. काय मंडळी, आवडला ना तुम्हाला आजचा भाग? पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात. अच्छा.